लक्ष देऊन कीर्तन आहे का? आजचा जो अभंग आहे ना याच्यामध्ये तुमच्यासाठी काहीच सांगितलेलं नाही, पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही तसं वागू शकता. तुमच्याकरता असं काही सांगितलेलं नाही तुकोबारायांनी. तुकोबाराय आळंदीला जातात आणि या वारकरी संप्रदायातलं पहिलं आश्चर्य आणि पृथ्वीवर जन्माला आलेलं पहिलं आश्चर्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. तुम्हाला अजून या भागामध्ये एवढं उघड कोणी बोलत नाहीत. पृथ्वी जन्माला आल्यापासून तळागाळातल्या समाजाला कीर्तनकार होण्याचा अधिकार पहिल्यांदा पृथ्वीवर फक्त ज्ञानोबारायांनी दिला. या जगात कोणीच दिला नाही. कीर्तनकार होण्याचा, गुरु होण्याचा अधिकार. आणि विशेष म्हणजे सावित्रीबाई फुलेंपर्यंत स्त्री शिकत नव्हती, पण स्त्रियांनासुद्धा 700 वर्षापूर्वी अभंग लिहिण्याचा अधिकार ज्यांनी दिला त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज आहे. केवढं आश्चर्य आहे. मुक्ताबाईंनी अभंग लिहिले, जनाबाईंनी अभंग लिहिले. कोणी आक्षेप घेतला का? का महाराष्ट्र बदलतो हे पण मला विचार करावा लागतो. 700 वर्षापूर्वी एवढी जातीयता प्रगाढ होती. दलित समाजातला माणूस जर रस्त्याने निघाला तर त्याच्या गळ्यामध्ये गाडगं असायचं आणि पायाला झाडू असायचं. हे 100-1 वर्षापूर्वीचा प्रसंग, ज्याला संघर्ष करावा लागला. 700 वर्षापूर्वीच्या चोखोबारायांनी अभंग लिहिला, कोणी आक्षेप घेतला का? ज्ञानोबाराय काय आहेत, त्यांचं मंदिर आहे म्हणून ज्ञानोबाराय शक्यतो समजले पाहिजेत. पुढचा भाग नंतरचा आहे. कोण ज्ञानोबाराय? ज्ञानेश्वरी लिहिल्या हा नंतरचा भाग आहे. त्यांनी सामाजिक कार्य काय केलं? ज्या दलितांना आजपर्यंत जवळ घेतलं नाही कोणी लोकांनी, 700 वर्षापूर्वी चोखोबारायला अभंग लिहायला लावले. आणि ते अभंग गाणारे स्वतः ज्ञानोबाराय होते. करून दाखवलं त्यांनी. केवळ चोखोबारायांनी अभंग लिहिले असं नाही, त्यांच्या पत्नीनं लिहिले अभंग. त्यांना सांगितलं आमच्यामध्ये काही भेदभाव नाही. मग 50-60 वर्षापूर्वी एक आंदोलन झालं साने गुरुजीचं की दलितांना पंढरपुरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. मोठं आंदोलन झालं. आंबेडकरांनी सुद्धा राम मंदिरामध्ये नाशिकला आंदोलन केलं, मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. आणि मग ज्ञानोबारायांनी काय केलं असेल हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. जर 60-70 वर्षापूर्वी जर मंदिरात प्रवेश नाहीत, 700 वर्षापूर्वी कसं असेल? भगवान ज्ञानोबारायांचा चमत्कार असा आहे, मंदिरातला देव तुमच्याकडेच ठेवा, आम्ही वाळवंटात कीर्तन सुरू करू, तिथं देव येईल. कोण ज्ञानोबाराय? काय केलं त्याने? मंदिरात कीर्तनच केलं नाही त्यांनी. मंदिर तुमचा, देव तुमचे. आम्ही जिथे भजन करू, कीर्तन करू, तिथं येतो तो आमचा देव. विठ्ठल 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 विठ्ठल. मंदिरातला देव आमचा नाही, तो तुमचा सोहळ्यातला असेल, तुमचा कसाही देव असेल. आमचा देव कुठेही गाणार आहेत, कुठेही राहणार आहेत, कोणत्याही समाजामध्ये बसणार आहेत. ही जी पृथ्वीवर जातीवादाची घडी बसलेली होती तिला पहिलं ज्ञानोबारायांनी उकळलं. आणि मग ज्ञानोबारायापासून सगळ्या जातीतले संत होणं सुरुवात झाली. ज्ञानोबारायांच्या काळात ही सगळी चोखोबाराय, सावता महाराज, ही सगळी ज्ञानोबारायांच्या काळातली मंडळी आहेत. आणि या सगळ्यांना अभंग लिहायला लावले. संत बनवलं, शिष्य नाहीत. आता मुंबईला इकडं तिकडं फार मोठे संत प्रसारित झालेले आहेत. संत बनवत नाही, ते शिष्य बनवतात. ते मोजतात किती शिष्य आहेत आपले. संत मोजतात का किती झाले म्हणून. जमलं तर जमलं, नाही तर तुरुंगात जाऊन बसतात. त्याला काय फरक पडला? ज्ञानोबारायांनी मी ज्ञानेश्वरी लिहितो म्हणजे तुम्ही माझं ऐका असं नाहीत, तुम्ही सुद्धा लिहा. सेना नाव्ही महाराजांनी अभंग लिहिलेत, सावता महाराजांनी अभंग लिहिलेत, चोखोबारायांनी अभंग लिहिलेत. घरामध्ये भांडे घासणाऱ्या बाईचे अभंगसुद्धा वारकरी संप्रदायात म्हणले जातात. असा पृथ्वीवर तुम्ही संप्रदाय दाखवा कोणता आहे. याला म्हणतात समानता, याला म्हणतात सहजता, याला म्हणतात एकता. कीर्तनाला येत असताना चेहराच पाहिला जात नाहीत, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि यांच्यासाठी काहीतरी असलं पाहिजे अधिष्ठान, म्हणून ज्ञानेश्वरी. काही वाचायची गरज नाही ज्ञानेश्वरी सोडून. जे काही समजून घ्यायचं असेल ते ज्ञानेश्वरीमध्ये समजून नाही. महाराज बुद्धिमान माणसाने काय करावं? ज्ञानेश्वरी तर समजली पाहिजे ना. तो बुद्धिमान आहेस हा नंतरचा भाग आहे. ज्ञानेश्वरी तर पहिली समजली पाहिजे ना. नाही आम्हाला समजले असं करे, तो अनुभवामृत वाच, 65 वाच. हरिपाठ तर सगळ्यात कठीण आहे, जो आपल्याला सगळ्यात सोपा वाटतो.
सगळ्यात कठीण बरं, कोणत्याच शब्दाचा कोणत्या शब्दाशी अर्थच लागत नाही, फक्त गाता येतं म्हणून हरिपाठ आहे. नाही तर ते सूत्रबद्ध टाचन असतं ना, एखाद्या माणसाने नोट्स काढलेल्या असतात, तसं ज्ञानोबांच्या नोट्स म्हणजे हरिपाठ आहे. आता तुम्ही सगळे हरिपाठ म्हणतात, तुम्हाला मी यातले थोडंसं उदाहरण सांगतो. त्यातलं तेने मुक्तिचारी सगळ्यांचं पाठ आहे की नाही. आपल्याला असं वाटतं देवाच्या दारामध्ये उभं राहिल्यानंतर चार मुक्ती साध्य होतात. बोलता बोलता आपल्या लक्षात काहीच येत नाहीत. साधी एल्या हा भूतकाळ आहे. ज्ञानोबा आपला अनुभव सांगतात की मी देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर चार मुक्ती साध्य केल्या. आपण काय सांगतो, साध्य होतात. कोणाच्या होतात? म्हणजे आपल्याला काळ कळत नाही, तर अर्थ कळलं तर फार लांब राहिला. वर्तमान काळ आहे का भूतकाळ याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष जातं. काय बोला, माझा अर्थ कमी लेखण्याचा नाही, कठीण आहे. यांचा सगळ्यांचा अभ्यास भंडारे डोंगरावर करत होते. आता सगळे बसलेले आहेत, सगळ्यांनी असं मनसोक्त बोला बरं का. चोखोबाऱ्यांनी अभंग लिहिले, कुणी आक्षेप घेतला का? बोला ना, असं बिंदास बोला, सगळं टेन्शन घेऊन कीर्तन ऐकता म्हणून. चोखोबाऱ्यांनी अभंग लिहिले, चोखोबाऱ्यांच्या पत्नीने अभंग लिहिले, चोखोबाऱ्यांच्या मुलांनी बंकांनी अभंग लिहिले. कुणी आक्षेप घेतला? मग तुकोबाऱ्यांनी का तुकोबाऱ्याच्या अभंगावर का घेतला? कधी विचार केला या गोष्टी? मग चोखोबाऱ्याचे अभंग चालतात आणि तुकोबाऱ्याचे अभंग बुडवले जातात. कधी तुम्हाला माळ घातल्यापासून शंका आली का? विठाला बुडवले हा भाग नंतरचा आहे. का? कुणी बुडवले? चोखोबाराय चालतात, सेनानावी महाराज चालतात, सगळे संत चालतात आणि जगद्गुरु तुकोबाराय चालत नाही. याचं मूळ कारण आहे अंधश्रद्धेतून जगद्गुरु तुकोबाराय मुक्त करत होते, ते आवडलं गेलं नाही. वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्मकांड, दोरे तावीत, आमच्या कीर्तनकाराचं एक वैशिष्ट्य आहे. मला एकाने, आमचा एक मित्र आहे, त्याचे फार मोठे शिष्य आहेत. मला म्हणे आमच्याकडे जेवढे श्रीमंत लोक आहेत तेवढे शिष्य आहेत. वारकरी संप्रदायात तसा प्रकारच नाही म्हणे, सगळे गरीब आहेत तुमचे. क्लास 1 क्लास 2 अधिकारी आपल्यामध्ये कीर्तनाला येत नाही, त्याच्यात काही सांगायला नको. श्रीमंत हे सगळे वरच्या लेवलचे 2 नंबरचे धंदेवाले 2 नंबरच्या साधूकडे जातात. ज्ञानोबा तुकोबा यांना काही फारशी विशेष वाटत नाही. त्यांना असं आशीर्वाद देणं, त्यांच्या पापाला गोंजारणारा साधू पाहिजेत. त्यांनी जे आयुष्यभर खोटं बोललेलं आहे त्याला साक्षीदार, त्याला तारणारा साधू पाहिजे. मला विचारलं का होत नाही तुमच्या संप्रदायामध्ये? मला आमच्यातला आणि तुमच्यातला फरक असा आहे, कितीही जरी पापी असला तुम्ही त्याला आशीर्वाद देता. तुझा संसार सुखाचा होईल, काही घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी. वारकरी संप्रदायात असं सांगितलं आहे, संसारच सुखाचा होत नाहीत, आशीर्वाद द्यायचा कुणाला? कुठला कीर्तनकार तुम्हाला आजपर्यंत म्हटला का? हा एक वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे, त्याचं नाव आहे प्रयत्न, कर्म. जर तुम्ही कर्म चांगले कराल सुखी येतो घरा, आणि जर तुम्ही चुकीचं वागलात बघणार सुद्धा नाही. याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. विठाला 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 विठाला. ही संस्कार क्षमता आहे, जे शिकवलं गेलं त्याच्यामध्ये. अभ्यास करा, तपश्चर्या करा, नामचिंतन करा. अहो रात्र शब्द आहे, दिवस रात्र करा, तर तुम्हाला पण. आणि आजही तुम्ही पहा, हे जे सांगितलेले आहेत ना 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाईंनी, जे जे देश आचरण करतात तेच आहे. जापानचं जर तुम्ही वर्तमानपत्र पाहिलं तर त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या बंदी आहेत. पेपरमध्ये 3 प्रकारच्या बातम्या यायला नाही पाहिजेत. जापान जगातली 3री अर्थसत्ता आहेत. नवीन पोरं बसलेले आहेत त्यांना सांगतोय मी. तिसरी काय आहेत? अर्थसत्ता या शब्दाचा अर्थ आहे पैसा जीवनामध्ये पाहिजेच. हे वारकरी संप्रदायाचं मत आहे. ज्याला नकोय त्यांनी ज्ञानेश्वरी पाहिजे, तो भाग वेगळा आहे. पण प्रत्येक माणसाला धर्म, अर्थ, काम आणि पुरुषार्थ, 4 पुरुषार्थ पाहिजे. पण टप्प्याटप्प्याने मिळाले पाहिजेत ना. पैसाच मिळाला नाही, घरदार सोडून दिलं, घरातून हाकलून दिलं, ते सांग ना बाबा. पैसाच नाही जवळ आणि त्याग सांगतो, ज्ञानच नाही
आमचे महाराज बोलत नाहीत, मौन असतात. आता काय करणार त्या महाराजाला? बोलायला सगळ्यात जास्त अक्कल लागते. जे संत काही सांगत नाहीत ना, या काळात सगळ्यात पॉप्युलर संत आहेत बघा ते. जे काही सांगत नाहीत, ज्यांनी काही ग्रंथ लिहिला नाही. मी काय कोणाची टीका करतो असं नाहीत बरं का. शिर्डीकडे सगळे लोक जातात, त्यांचा भक्त मला भेटला. मग म्हटलं ज्ञानेश्वरी ज्ञानोबाऱ्याला आम्ही मानत नाही. म्हणलं नको मानू, तुला सांगितलंय कोणी? भाग्य असलं तर ज्ञानोबाऱ्या काढणार ना. पण आम्ही अंधश्रद्धाळू आहे असं नाही, तो मला म्हणतो बरं का. आम्ही साईबाबांना मानतो. म्हटलं काय विशेषता आहे त्यांची? काही नाही, पाण्यातून त्यांनी दिवा पेटवला. साईबाबांचं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. म्हटलं ज्ञानोबांनी भिंत चालवली. ते म्हणे ती अंधश्रद्धा आहे. जरा जास्त मोठा चमत्कार आहे ना तो. पाण्याने दिव्या पडणं ठीक आहे, भिंत चालवली ते म्हणलं अंधश्रद्धा आहे तुमची. म्हणजे एक काम करू ना, आपण दोघंही अंधश्रद्धा बाजूला ठेवू, शिल्लक राहील तो मोठा संत. तुझं पाणी बाजूला ठेव, आम्ही भिंत बाजूला ठेवतो, शिल्लक फक्त ज्ञानेश्वरी राहते. जगात कुठलाही संत शिल्लक राहत नाही, कुठलाही संत शिल्लक राहत नाही. अनुभव घेऊन पहा तुम्ही. कोण तुकोबार आहे गा. तुम्ही आस्था ठेवण्याबद्दल वाद नाही, सकामत आहे तुमच्या बोलण्यामध्ये, अपेक्षा आहे तुमच्या बोलण्यामध्ये. आणि मग तिथं कुठंतरी आपण कमी पडतो. आणि मग हे अन्याय जे होतात जगद्गुरु तुकोबारायसारख्यावर, ते फार मोठे होतात. पण तुकोबारायांचा जो आजचा अभंग आहे तो वेगळ्या प्रकारचा अभंग. तुकोबाराय म्हणतात, जगाने मला सोडलं, लोकांनी सोडलं, तुमच्या दारामध्ये आलो. आणि आज हा शब्द फार महत्त्वाचा आहे या अभंगातला. आज तुम्ही माझ्यावर कृपा केली आणि माझं जीवन बदलून गेलं पहिल्या चरणात. आजीचे हे मज तुम्ही कृपादान, 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 हे मज तुम्ही कृपादान. दिले संत जनी माय बापे, दिले संत जनी माय बापे, आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचन. दिले संत जन माय बापे, दिले संत जनी माय बापे, आली मुखा वाटे वचन, आली मुखा वाटे अमृत वचन. वारकरी संप्रदायातला अतिशय महत्त्वाचा शब्द आहे कृपा. आणि कृपा हा अनुभवाचा विषय आहे, फार वेगळा विषय. वारकरी संप्रदाय जो चालतो तो कृपेवर चालतो, ज्ञानावर चालतच नाही. बुद्धिमत्तेवर वारकरी संप्रदाय चालत नाही. तुम्ही सगळ्या संतांच्या अभंग अभ्यासात तुकोबाराय असो, निळोबाराय असो, सगळे संत अभ्यास, फक्त कृपा, कृपादान केले संती. तिची कृपा आहे ना, हा प्रेमाचा एक वर्षाव असतो, तो अलौकिक पद्धतीने मिळत असतो. या जगात अत्यंत बुद्धिमान लोक आहेत, सुखी नाहीत. श्रीमंत लोक आहेत, सुखी नाहीत. कृपा करणारं कोण नाही. वारकरी काहीच नाहीत, पण मुखातून अमृत वचनं बाहेर पडतात, तिचं नाव कृपा आहे. काहीच नाही जवळ, पण वाणीतून अमृत वचनं बाहेर पडतात. दोन्ही प्रकारचे अर्थ आहेत त्याचे, ती कृपा आहे. आणि कृपाच महत्त्वाची आहे. सगळे माझ्या समोर बसलेली माणसं आहेत, सगळेच आईच्या सान्निध्यात राहिलेले आहेत. आईच्या उदरातून जन्म येताना तो अनुभव तुम्हाला नाही येत, पण जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये आईने केलेली कृपा तुमच्या लक्षात राहते. लोक मानू अथवा न मानू हा लोकांचा विषयच नाही, पण अंतःकरणामध्ये एक कप्पा असतो जिथं आईने केलेलं प्रेम आपल्या लक्षात राहतं. माझी आई अशी होती, मला अशी सांगत होती, याचं नाव कृपा आहे. आणि हे जे जीवन आहे ना, हे ज्ञानापेक्षा वेगळे. अधिकार नसताना आईने कृपा केली, वेडपट असताना आईने सांभाळलं. अक्कल केलेलं असतं तुम्ही, त्याला काही अंदाज आहे का तुम्ही? ही काही कृपा आहे का मला सांगा बरं तुम्ही?
एक कप्पा आहे तो एक विशेष प्रकारचा. आईच्या प्रेमाचा अनुभव तिला असतो जीवनामध्ये. तिनं फिरवलेला हात आठवतो. सगळी संपत्ती मुलाला द्या, तो नीट बोलत नाही. कृपा हा शब्द वेगळा आहे. कृपा करत असताना अधिकारच पाहिला जात नाही, हृदय पाहिलं जातं. आणि ज्याच्यावर कृपा होते ना, तो असा विचित्र असतो, तो हट्टी असतो. त्याला काही लागत नाही. तुम्हाला एक छोटा दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. नवीन शब्द ऐकले 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाने, मी असा आहे, मी तसा आहे, मी व्यापक आहे, वगैरे वगैरे. आणि 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाने सांगितलं, देवा मला ते रूप बघायचे आणि मला माझ्या डोळ्यांनी रूप बघायचे. जर तुला असं वाटत असेल, शब्दांचा प्रयोग खूप सुंदर आहे बरं का, म्हणणे से यदि तर शक्यम, तुला असं वाटत असेल की मी ते पाहू शकतो, तरच मला रूप दाखव. ते प्रेमाच्या भरामध्ये आलेले भगवान श्रीकृष्ण दाखवलं रूप, पण अर्जुन पाहत नव्हता. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोत सहस्रश, असं विश्वरूप दाखवलं, प्रकाशमय रूप दाखवलं. अर्जुनाची समस्या झाली की कृष्ण गायब झाला, आवाज कानावर येतून, रूप काहीच दिसत नाही. आणि मग भगवंत म्हणतात, माझ्या आता लक्षात आलं तुझ्यावर कृपा केली नाही अजून. 11व्या अध्याय बरं का, तुझ्यावर अनुग्रह केला नाही. आणि मग त्याला दिव्य दृष्टी देऊन अनुग्रह करतात. माझा शब्द खूप चांगल्या रीतीने लक्षात ठेवा. तो अनुग्रह म्हणजे काय? कातड्याच्या डोळ्यांनी परमात्मा दिसायला लागला, याचं नाव आहे अनुग्रह. कधी न पाहिलेलं रूप जेव्हा अर्जुन पाहतो, पाहता पाहता त्याला विस्मय वाटतो, अद्भुत वाटतं आणि डोळे बंद करतो. आश्चर्य असं आहे की डोळे कातड्याचे बंद केल्यानंतर सुद्धा दिसणं बंद होत नाही. तिचं नाव कृपा आहे. ओवी लक्षात घ्या, लक्षात येईल तुमच्या. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापोने ठेला. पाहणं सुद्धा त्याच्या हातामध्ये नाही, परमात्माच दिसतो. ओवी नीट ऐका पुन्हा. अहो पाहता कीर प्रतिभासे, पाहत असताना दिसतं, ह्याच्यात काय विशेष आहे? पाहता कीर प्रतिभासे, याचं नवलाव काय असे? न पाहताही दिसे चो जाय का, हे जर नाव कृपा आहे. डोळे बंद केल्यानंतर सुद्धा आईचं प्रेम आठवतं, याचं नाव अनुग्रह आहे. विठ्ठल. आणि हे प्रेम संतांनी दिलं पाहिजे, हे सांगणारा आजचा अभंग आहे. ज्ञान नको, मोठे पण नको, संत पण नको, प्रेम, ज्ञानोबरायचं प्रेम मिळालं पाहिजे. आणि भगवान श्री ज्ञानोबराय प्रसन्न झाले आणि तो आशीर्वाद दिला. आज त्या दिवशीचा उल्लेख, आजीचे हे मज तुम्ही कृपादान, दिले संत जनी माये बापे, दिले. आणि त्या प्रेमातला जो शब्द असतो ना, तो फार अलंकारिक नसतो, फार मोठा नसतो, पण तो असा काळजावर रोवला जातो, मरेपर्यंत विसरत नाही तो शब्द. ते प्रेमाचा शब्द असतो. एक शब्द असतो, तो विसरलाच जात नाही, तो काळजापर्यंत जातो, तो प्रेमाचा शब्द असतो. दिवसभर एखादी पत्नी काम करते, 4-5 पाहुणे आलेले असतात आणि नवरा आणि ती पाहुणे बाहेर गप्पा मारत बसतात. सगळा स्वयंपाक पत्नी करत असते. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा जेवायला बसतात, सगळे स्तुती करतात बरं का, छान झाला स्वयंपाक, छान झाला. नवरा काहीच बोलत नाही. जेवण खाऊन निघून गेल्यानंतर जर तरची भाषा आहे बरं का, सगळे जेवून गेल्यानंतर जर नवरा बायकोला बोलला ना, फार स्वयंपाक छान झाला, त्याचं नाव प्रेम आहे. फार कष्ट केलेस तू, दिवसभर कष्ट केलेलं एका शब्दात समाप्त होतं, त्याचं नाव आहे प्रेम. विठ्ठल. आणि पुन्हा काम करण्याचा उत्साह निर्माण होतो, ते शब्द लक्षात राहतात. ही टेक्निक आहे, हे विषय आहेत. थाप म्हणजे काय असते? पाठीवर टाकलेली. शिवाजी महाराजांनी थाप टाकावी आणि लोकांनी जीव द्यावा, याचं नाव प्रेम आहे. आता थाप अशी टाकतात की जीव गेलाच पाहिजे.
आत्ताचं प्रेम हा विषयच कोणाकडे नाहीच आहेत, मला साधूकडेच प्रेम आहेत. म्हणून ते प्रेम मिळावं आणि ते ज्ञानोबरांचं प्रेम मिळालं हा उल्लेख आहे. तुम्ही कृपादान प्रेमाचं दान दिलं. त्या दानाचा परिणाम काय झाला दुसऱ्या आले चरणात? मुखा वाटे अमृत वचन, आले मुखा वाटे अमृत वचन, आले मुखा वाटे अमृत वचन, आले मुखा वाटे अमृत वचन, अमृत वचन, आले मुखा वाटे अमृत वचन, आले मुखा वाटे अमृत वचन, आले मुखा वाटे अमृत वचन, हे उत्तीर्णता आईने नो हे जन्मिला, उत्तीर्णता आईने नो हे जन्मिला, आले मुखा वाटे अमृत वचन, हे आले मुखा वाटे अमृत छोटा अभंग आहे. आली मुखाची थाप शब्दातून ज्ञानोबांनी त्यांच्यावर टाकली. माऊलीच्या मुखातून आली वचन, गुरुच्या मुखातून आली. या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्यच असं आहे, फार बोलत नाहीत साधू लोक, पण ते 2 शब्द बोलतात ना त्याला आयुष्य जातं. तुकोबारायांना जो गुरु उपदेश झाला त्याच्यामध्ये काही तत्वमशी सांगितलं का महावाक्याचा उपदेश केला? काय सांगितलं त्यांनी? काय लावून या हात कुळवाळीला, हे याचं नाव कृपा आहे. लावून या हात ही मिळतच नाही तो आपल्याला. आपल्याला शक्ती छान म्हणणारी लोक भेटतात. माथा कुरवाळणारं जे प्रेम आहे ते साधूकडे आहेत. आली मुखा वाटे अमृत वचन. बाबा तुम्ही काही चिंता करू नका, सांगितली चिंता ही याचंच मोठं वाक्य आहे. चिंता करू नका म्हणलं की परमार्थ संपतो. अशी जबाबदारी घेणारे गुरु पाहिजेत. आणि दुसरा अर्थ असा आहे, तुकोबाराच्या मुखातून अमृत वचन आले. अमृत शब्दाचा अर्थ आहे न मरणारी वचनं. तुम्ही आम्ही कधी मरू कधी नाही, 400 वर्ष झालेत, बऱ्याचशा गाड्या उठल्या जगामधून, परंतु तुकोबारांचे शब्द अमृताप्रमाणे आहेत आणि मृत न होणारी आहेत. विठ्ठल आणि या कृपेच्या मोबदल्यामध्ये उत्तीर्णता होता येत नाही. उत्तीर्णता येणे या जन्मामध्ये उत्तीर्ण होता येत नाही, खूप मोठा अर्थ आहे. आणि सगळा संप्रदाय, सगळी परमार्थिकता एवढ्या शब्दावर आधारित आहेत. तुम्ही किती कृतज्ञ आहात परमार्थामध्ये. आईने तुम्हाला प्रेम दिलं, तुमच्या मुखातून तिच्याबद्दल कोणता शब्द चांगला निघाला, याला म्हणतात कृतज्ञता. या जगात तोच माणूस मोठा होतो ज्याच्या तोंडामध्ये कृतज्ञता आहे. श्रीमंत होणं हा भाग वेगळा आहे, बुद्धिमान असणं हा भाग वेगळा आहे. वंश परंपरेनं काही लोकांना मोठं शास्त्रज्ञ व्हायला मिळतं, हरकत नाही, श्रीमंत व्हायला मिळतं. मुद्दा असा आहे, प्रेम करायला कुणी मिळालं पाहिजे ना. तर तुम्ही सगळे मुंबईत राहणारी माणसं आहेत, फ्लॅटमध्ये कोण मरून पडलं 3-3 दिवस वास आला तरी कळत नाही. मध्यंतरी बातमी आली होती, आई वारली, पोलिसांनी त्या पोराला कळवलं, पोरगा अमेरिकेमध्ये, त्यांनी तार करून पोलिसाला सांगितलं तुम्ही सगळं विधी करून टाका, जो खर्च होईल तो मला सांगा, तुमच्या खात्यात ट्रान्सफर करतो. काय कृतज्ञता आहे, उत्तीर्णता आहे. वारकरी संप्रदायाने आध्यात्मिक जीवन फक्त कृतज्ञतेवर आधारित आहे. जे मिळतं याच्यामध्ये ते कृतज्ञतेने मिळते. काही वारस परंपरा नाही ना. संतांना काही बंधन आहे का तुमच्यावर कृपा केली पाहिजे? संतांनाचं काय, बरं त्यांच्याकडे कृपा असते हे तुम्हाला माहिती तर पाहिजे.
त्यांच्याकडं काय असतं. अरे आपल्याला आपल्या जवळची माणसं ओळखू येत नाहीत की त्यांच्याकडं काय असतं ते. आम्ही एकदा शास्त्रीला आमच्या एका मित्राला डिग्री मिळाली होती, सुवर्णपदक व्याकरणशास्त्रामध्ये, त्याला घेऊन गेलो होतो आम्ही काशीमध्ये. ते वय जे असतं ना 20-22 वर्षाचं, ते जरा खूप वेगळं वय असतं. आणि त्यात काशीमध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतर महाराष्ट्राचा पोरगा काशीत सुवर्णपदक, वय 22 वर्ष, म्हणजे तो अहंकार, त्याचं बोलणं असं मस्तीतला पोरगा झाला होता. त्याच्या मित्राबरोबर आम्ही गेलेलो होतो त्या काशीमध्ये. दुसऱ्या दिवशी तो पदक समारंभ होता आणि आदल्या दिवशी आम्ही फिरायला गेल्यानंतर दशाश्वमेध घाटावर गेलो. ह्याला काय संस्कृतमध्ये सुवर्णपदक मिळालं की त्याला ते संस्कृत बोलण्याची सवयच लागली. चुकीचं येऊ नाही तर बोलायचं, म्हणजे जसं तर नवीन नवीन पोरं इंग्लिश बोलतात बघा तुम्ही, कसेही बोलतात. आणि हल्ली तर इंग्लिश बोलतात ते तर चांगले आहेत, पण मुंबईतले मराठी पोरं इंग्लिश जेव्हा बोलतात ना तेव्हा त्यांना मराठी समजत नाही. आणि त्यांच्या वडिलांना हे सांगावं लागतं की याचा अर्थ इंग्लिशमध्ये असा आहे मराठीचा. मला ती एवढी मोठी समस्या आहे. तुम्ही आम्ही जिवंत आहेत 50-60 वर्षापर्यंत ठीक आहेत. सगळ्यांची मुलं जी आहेत ना इंग्लिश मिडियममध्ये शिकतात, बरोबर आहे का? सगळ्यांची लिखाण इंग्लिशमध्ये, शिक्षण इंग्लिशमध्ये. मला सांगा, आज जन्माला आलेला पोरगा इंग्लिश मिडियममध्ये टाकला, तो ज्यावेळेस 25 वर्षाचा होईल त्यावेळेस ज्ञानेश्वरी पारायण करेल का तो? आपल्याला काहीच माहीत नाही आपलं काय चाललंय, ते सगळं पोटा पाण्याचंच आहे. आणि जग कुठं चाललंय त्या शर्यतीमध्ये आपलं पोरगं पण सामील झालं पाहिजे. काय माझ्या डोक्यातच ह्या गोष्टी कळेना काय चाललेल्या आहेत. आणि त्याची ही अवस्था, त्याच्या पुढं जाऊन सांगतो, आपली मराठीची जी लिपी ती मोडी लिपी होती. मोडी लिपी वाचणारा माणूस आहे का आज कोणी? एक आहेत मोडी लिपी वाचणारे, एक आहेत. मला वाटतं कोकणात एक असतील. आता कल्पना करा की ती मोडी लिपी ज्याच्यामध्ये गाथा लिहिला गेला, ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, ती लिपी आता इंग्लिशमध्ये सगळी मुलं शिकतात 100 वर्षांनी बरं का. आपला मुलगा इंग्लिश मिडियममध्ये, त्याचा मुलगा इंग्लिश मिडियममध्ये, आणि त्याचा नातू इंग्लिशमध्ये. 75 वर्ष धरा ना. ते 75व्या वर्षी जो नातू असेल त्याने जर बापाला विचारलं व्हॉट इज दिस ज्ञानेश्वरी, तर काय सांगणार आहे तो? त्याच्याच बापाला माहीत नाही. कुठं चाललो आपण? असमाधानी आहे जग. विठाला विठाला भगवंतानी 2 कप्पे केलेले आहेत. एक कप्पा व्यवहाराचा आहे आणि एक कप्पा जगण्याचा आहे. जगण्याचा कप्पा जो आहे तो कृपेचा आहे आणि धंद्याचा कप्पा आहे तो मेंदूचा आहे. तुम्ही हृदयाने जर व्यवहार करायला लागला तर बुडाल्याशिवाय राहत नाहीत. तुकोबाराने हृदयाने व्यवहार केला, सगळं उधारीच. जाऊ दे गरीब आहे. लोकांनी असं वेगळं बोलून सगळं तुकोबरायचं जेवढं होतं 8 पिढ्याचं कमवलेलं लिहिलं त्यांनी. हृदयाने व्यवहार होत नाही आणि डोक्याने परमार्थ होत नाही. कितीही डोकं लावा, ज्ञानेश्वरी नाहीच कळत. ज्ञानेश्वरीने कृपा केल्यानंतरच ज्ञानेश्वरी कळते. प्रेमाचा भाग आहे. आणि मेंदू हा व्यवहारासाठीच आहे. कोणाबरोबर कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे ते शिकवलं गेलेलं आहे. हा व्यवहार, तिथं हृदय लावून काही फायदा नाही, तो व्यावसायिकपणा आहे. पण मुंबईमध्ये हृदय लावतच नाहीत. काय काम आहे बोल, असं असेल टाईम खल नको चल. हृदयाचा प्रश्नच नाहीत. मी एकदा फिरत होतो लोकलमध्ये, तर त्या 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या टायमाची जर मानसिकता अशी आज काय असेल कुणाला माहिती. तर तुम्हाला कल्पना आहे, लोकल खाली एक माणूस मेला. लोकलमध्ये बसलेली माणसं काय म्हणत होती, आमचीच लोकल मिळाली का त्याला मारायला? तो मेला, त्याच्या घरात काय झालं, त्याचे किती पोरं बेवारशी झाले, काहीच डोक्यात नाही. आणि लोकलमध्ये बसलेली पोरं 10 मिनिटं लेट होत आहेत आणि त्यांचे शब्द काय, हीच लोकल मिळाली, मागची लोकलमध्ये मेला असतं तर आमची लेट झाली नसती. बघा कोणत्या समाजामध्ये आपण जमतोय, कोणत्या माणसात आपण जमतोय. आणि सगळ्यात मोठी समस्या मुंबईमध्ये म्हाताऱ्या माणसाची आहेत. कष्टाने 1 BHK घेतलेला असतो, त्याला मुलं झाल्यानंतर त्यांनाच त्रास होतो. म्हणतात तर गावाकडे चला. असलं घर गावाकडे बांधलेलं तर का गावाकडचं विकून जर मुंबईला फ्लॅट घेतला की ते म्हातारं तिकडचंही नाही आणि इकडचंही नाही, ते सरळ पंढरपूर.
कुठल्या क्षेत्रामध्ये आहोत हे ज्ञानोबांची शिकवणच नाही. विठाला काय हे कुठं चाललेलं आपण महाराष्ट्रीयन माणसं हेच लक्षात येत नाही. पण पुन्हा दुसरा मुंबईतला दुसरा दुर्योग, ज्यांना मराठी येत नाही त्यांना गुरु करतात. ज्ञानोबा तुकोबारापेक्षा कोण मोठे जगामध्ये ते कळत नाही तुम्हाला. आणि तुम्ही कोणाला तरी गुरु करता, पण करे ना का गुरु, त्याला काही येत नाही ना, त्याला काहीतरी आलं पाहिजे, काहीच येत नाही त्याला. एक दुसरं शब्द जीवनामध्ये येत नाहीत. आणि ज्याला येतं ते तुम्हाला जवळ करत नाहीत. श्रीमंताच्या घरामध्ये जाता येतं का मला सांगा बरं तुम्ही. आता आपलं सप्ताह चालू आहे, जेवण वाढत असताना तोंड पाहून वाढलं जातं का? आता आपलं वैभव किती मोठे वारकरी संप्रदायाचे जे आपल्याला कळत नाही म्हणून सांगतो. मुंबईतला कितीही श्रीमंत माणूस असू द्या, 7 दिवस जेवण घालण्याची ताकद आहे, पण घालतो का? किती श्रीमंत आहेत आपण, किती पैसा आहे तो सोडा, काय बुद्धिमत्ता आहे काय टावर आहे ते सोडा, पण पूर्ण भारतामध्ये एकादशी असो द्वादशी असो भजन करा, जेवायला बसा, जेवण करा. सगळीकडे संप्रदायामध्ये संता विनामूल्य जेवण. तुम्ही काय तिकीट लावलं का जेवायला बसताना 5 रुपये फाडा? आपलं महत्त्व आपल्याला कळत नाही म्हणून दुसऱ्याला मोठं मानतो. आपलं महत्त्व कळायला पाहिजे. आपला अहंकार असतो, नाही कळत आपल्याला महत्त्व. आणि विशेष करून महाराष्ट्रीयन माणसाच्या बाबतीमध्ये दुर्भाग्य आहेत. तरुण मुलांनी इतकं चांगलं शिकलं पाहिजेत. माझं मत सांगतो तुम्हाला, जितकं जास्त मुलं शिकतील ना, ज्ञानेश्वरी त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आहे, त्याच्यापेक्षा पुढची आहेत. ज्ञानेश्वरीचा ग्रंथ, ज्ञानेश्वरीची भाषा ही आधुनिक लोकांना लाजवणारी आहेत. एक एक शब्द ज्ञानेश्वरीतले एवढे विचित्र आहेत, एवढे ॲडव्हान्स आहेत, कल्पना करवत नाहीत. ज्ञानेश्वरीमध्ये असं असू शकतं, 700 वर्षापूर्वी असं लिहिलेलं असू शकतं. ताकद आहे ती ज्ञानेश्वरीची. कळाली पाहिजेत, तिने आपल्यावर कृपा केली पाहिजे. आणि कृपा जर नाही झाली, अहंकारात राहतो माणूस. बोलता बोलता 2-4 शब्द गेले आमच्या मित्राचे. हे असं म्हातारा बसला होता, जुना कोट, ती टोपी असते ना जुनी अशी. म्हातारा शेजारी बसलो, हसलं. ते हसल्यानंतर ह्याच्या लक्षात आलं की आपण चुकीचं संस्कृत बोललो आणि हे म्हातारा आपल्याला हसलं. त्या म्हाताऱ्याबरोबरच भांडण सुरू केलं. याचं नाव महाराष्ट्रीयन माणूस. चुकला कोण आणि भांडण कोण करतो? गरज चूक कबूल करा ना, काय फरक पडला त्याच्यामध्ये? भांडायला सुरुवात केल्याबरोबर मी त्याला म्हटलं, अरे गप ना, कशाला आपण दुसऱ्याच्या गावात आलो आहे. मात्र फार विचित्र होतं. बच्चा शांत राहो, शांत राहो. ते बच्चा म्हणल्यावर पुन्हा जास्त खवळलं. त्याला कसं तरी धरलं मी, कवळ टाकून बाजूला नेलं. मला म्हणतो, ते म्हाताऱ्याला काय अक्कल आहे का, मला सुवर्णपदक मिळाले. एखाद शब्द चुकला म्हणून काय झालं, पेपर तर बरोबर आलाय, सुवर्णपदक मिळाले. कसं तरी शांत केलं. जा दे, म्हाताऱ्या माणसाकडे काय लक्ष येतं, तू चालता येत नाही बिचारायला. संध्याकाळी फिरायला आले गंगे किनारे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही गेलो तिथं सगळा समाज एकत्रित झाला, मुख्यमंत्री वगैरे सगळे आले. त्या जाहीर केले की आजचा पदक समारंभ पंडित अमुक अमुक प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. ती येत आहेत, सगळ्यांनी उठून उभे राहा. आम्ही सगळे उठून उभे राहिलो. तेच म्हातारं गंगेच्या कडेला जे बसलं होतं ते त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतं. आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पंडित सगळे उठून उभे राहिले. आम्ही उठून उभे राहिलो आणि ते म्हाताऱ्याला धरून आणत होते. मला म्हणजे काय प्रकरण आहे, आपल्याला नको म्हणे सुवर्णपदक, पोस्टाने येईल म्हणे. चला म्हटलं, बस गप, आला आहे निदान, त्याला तरी काय माहिती तुला मिळालं. त्याचा वर अध्यक्षस्थानावर बसलं आणि ह्याचं नाव जाहीर केलं सुवर्णपदक. हा उठतो कुठं, की ज्याला रात्री शिव्या दिल्या आणि त्याच्या हातून सकाळी सुवर्णपदक घ्यायचं म्हणजे केवढा अपमान आहेत. आणि तो काशीतला सगळ्यात मोठा विद्वान, या असलं म्हातारा असावं याच्यापेक्षा काय वाईट आहे म्हणे. आपण ओळखलं नाही त्याला. ते असं 2-3 कोपरे मारले मी, ते ती बघितले वरून, की त्यांच्या लक्षात आले रात्रीचंच पोरग आहे. खाळ वर ते चोपदार पाठवले, जबरदस्ती त्याला वर नेलं, सुवर्णपदक त्याच्या गळ्यात टाकलं, त्याच्या खांद्यावरून हात फिरवून सांगितलं, बाळ वय वेडं असतं,
तुम्ही चुकल्याचा आनंद घ्या पण जगाला कमी समजू नका. विठ्ठला विठ्ठला पोरग खाल वर ती चोपदार पाठवले, जबरदस्ती त्याला वर नेलं, सुवर्णपदक त्याच्या गळ्यात टाकलं, त्याच्या खांद्यावरून हात फिरवून सांगितलं, बाळ वय वेडं असतं, तुम्ही चुकल्याचा आनंद घ्या पण जगाला कमी समजू नका. विठ्ठला कोणत्याचा अधिकार कसा असेल हे जगात कोणी सांगू शकत नाही. फक्त एकच शब्द त्यांनी सांगितला, कृतज्ञता जीवनामध्ये असावी. खूप वेगळं आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये बघा, तुम्ही जर कुणीकाला काही दिलं किंवा काय दिलं त्या शब्दाला फारशी किंमत राहिली नाही, पण थँक्यू म्हणतात. कसं काय असे नाही बिचारे, ती उत्तीर्णता आहे, ती लवचिकपणा आहे तो त्या भाषेतला, त्या संस्कृतीचा लवचिकपणा आहे. आपला तर विषय सोडून द्या, आपण आखी जमीन दिली तरी थँक्यू म्हणत नाही, सगळं दिलं तरी म्हणत नाही आपण, आपला विषयच नाही. पण ती लवचिकता सगळ्या जगानं पाळली, शब्दानं आदर व्यक्त केला, धन्यवाद तुम्ही आम्हाला मान दिला, थँक्यू म्हणला जा. याचं कारण आहे उत्तीर्णता. तो मराठी माणसामध्ये नाही आहे. त्याचा परिणाम काय होतो, त्याला गरज नसेल एखाद्या वस्तूची पण प्रेम मिळत नाही. का तुम्ही विचार करा, मुंबईमध्ये मारवाडीच मारवाड्याला पुढे नेतो, गुजरातीच गुजरातीला पुढे नेतो, ना आपण सगळे मिळून गुजरातीला शिवाय देतो. आता आमचे सगळे जुने लोक आहेत, रिंगे वगैरे आहे ना, मोरे माऊलीकडे मी कार्यक्रम करायचो. गिरगाव चौपाटीकडे कार्यक्रम करता करता गिरगावचा मराठी माणूस नवी मुंबईमध्ये आला. हे केवढं महाराष्ट्राचं भाग्य, मुंबईतल्या माणसासाठी महाराष्ट्राने नवी मुंबई स्थापन केली आणि जुन्या मुंबईतून त्याला काही समजतं. आपल्याला बाहेरून आलेली माणसं श्रीमंत झाले, तोंड गोड आहे, विनम्रता आहे, राग आला तरी बोलत नाहीत. आपल्याकडे काहीच नाही, पण तिची उद्धटपणाचं काही लिमिटच नाही त्याला. आपण वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात विठ्ठला विठ्ठला गुरुबद्दल काय आदर आहे. आपता उपाय वन वसंत जो आज्ञेचा आहे वतंत. तुम्हाला ती मराठी कळत नाही म्हणून त्रास होतो तो मराठी असून. गुरु म्हणजे काय, भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात, ब्रह्मविद्येचं मंगळसूत्र म्हणजे गुरु. ही भाषा कळाली तुम्हाला, त्याचा अनुवाद आहे. पण त्यांची भाषा आज्ञेचा आहे वतंत. आहे वतंत म्हणजे मंगळसूत्र. ब्रह्मविद्या जर सौभाग्यवान होत असेल त्याचं एकच कारण, ते म्हणजे श्री गुरु, जो आज्ञेचा आहे होत. की मान किती आहेत गुरुला, ज्ञानेश्वरी वाचा किती मान आहेत. आपल्यामधले कसला मान आहे बरं. मान तरी राहणार काय या काळामध्ये. शिक्षक शिक्षकाच्या पद्धतीने वागतात, विद्यार्थी विद्यार्थीच्या पद्धतीने वागतात, नाहीच जमत या गोष्टीच. म्हणून उत्तीर्णता आणि कृतज्ञता जर, म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की हृदयामध्ये कृतज्ञता आहे आणि त्या कृतज्ञतेपोटी शब्द वापरले जातात अर्जुनाकडून. मन्यसे यदि तच्छक्यम, तुला वाटतंय का ते बघ. आपल्याकडे हा असा प्रकारच नाही. विश्वरूप दाखवण्याची शक्यता वाटते का, दाखवलं विश्वरूप, दिव्य दृष्टी दिली, पाहिलं. वारकरी संप्रदाय म्हणजे काय त्याचा अर्थ सांगतो. सगळं विश्वरूप पाहिलं आणि अर्जुनाने भगवंताला सांगितलं, देवा तुझं जे महागडं रूप आहे, विश्वरूप आहेत, हे बंद करून टाक, हे आम्हाला नको. किरीटिणं गदिणं चक्रिणंच, आमची इच्छा झाली हा भाग सोडून द्या विश्वरूप बघावं म्हणून. पण विश्वरूप पाहिल्यानंतर देवा आम्ही सगुण साकाराची उपासना करणारी माणसं, आमच्या पुढं जणी दृष्टी लागो तुझ्या सगुण, ही माणसं आहेत आम्ही. हे तुझं महागडं रूप विश्वरूप याची इच्छा करणारी माणसं नाहीत आम्ही, बंद कर. भगवंत एवढे परेशान झाले. भगवंताचं खूप सुंदर वाक्य आहेत, मया प्रसन्नेन तवा, मया प्रसन्नेन,
माझ्या प्रसन्नतेमुळं मी तुला विश्वरूप दाखवलं आणि तू खुशाल नाही म्हणतो. नेनशीचं गावंडिया गावठी माणसा काय गोपोधनंजय अंग छांडोणी छाया तरी सगळं बरोबर आहे देवा. आम्ही भक्त आहोत आणि आम्ही एकदा जे ठरवलं कृष्णावर प्रेम करायचं आहे आम्हाला त्याच्या अतिरिक्त तुझं काहीच नको. याचं नाव संप्रदाय. एक गाव आम्ही अनेका पे नाही आता एका पे काम नाही आता एका पे काम नाही आता एका पे काम एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि पे काम नाही आता आणि पे काम एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि पे काम नाही आता आणि पे काम खूप कठीण आहे. कळणंच कठीण आहे. एकनिष्ठपणा आणि त्या एकनिष्ठपणाची मर्यादा असे काहीच नको. संत भगवंतावर प्रेम करतात. भगवंतच पाहिजेत. भगवंताचं काही नको. लक्षात येते. भगवंताचं काहीच नको. ज्ञान नको. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव काय तू पाहिजेस फक्त तुझ्यासाठी. याचं नाव आहे प्रेम. याचं नाव आहे कृपा. याचं नाव आहे हृदय. याचं नाव आहे वारकरी संप्रदायातलं जगणं. कशा करताय फक्त भगवंत पाहिजे. भगवंताचं काही नको किंवा भगवंताचं अतिरिक्त जे आहे त्याच्याकरता भगवंताचं प्रेम नको. लहान मूल असतं पहा 2-3 वर्षाचं त्याच्यावर आई जास्त प्रेम करते. कुठं सोडून जात नाही काय नाही. तिचं सगळं तारुण्य सगळं जीवन वर्षात 1.5 वर्षाच्या मुलाकडे असतं. ती एकनिष्ठ असतं. ते जसं जसं निष्ठा बदलते तसं तसं आई त्याला सोडत जाते. लक्षात आलं ना. आई सोडत जाते. त्याला खायचं कळायला पहिलं खाऊ घालत होती. मागं पुढं चालत असलं तरी एक एक घात चिवचा काऊचा प्रेम आहे. जसं जसं कळायला लागतं तसं तसं हात मागं घेते ती आई आणि बाई आल्यानंतर सोडून देते. मलाही माहीत नव्हतं बरं का तांदळामध्ये एवढी ताकद असते. शुभमंगल सावधान म्हणून तांदूळ पडले की दुसऱ्या दिवशी डोकं बदलतं. काय मंत्रात ताकद किती आहे. लोक मंत्रात विश्वास ठेवत नाहीत. मराठीतला मंत्र येतो पण काय आहे शुभमंगल सावधान. डोक्यावर काय टाकतात बदलतं का नाही डोकं त्याचं. मग भारलेलेच तांदूळ आहेत ते. आईचं प्रेम जितकं तुम्ही अज्ञानी असाल तितकं गडद असतं. तितकं भरीव प्रेम असतं. जसं जसं तुम्हाला समजत जातं तिच्या प्रेमाचा ओलावा पातळ होत जातो. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळायला लागतं तुम्ही आई वेगळी होऊन जाते. ही बाई आहे तू आहे तुझा संसार. तुम्ही आम्ही जेव्हा भगवंतावर भार टाकत नाही तोपर्यंत भगवंत आपला भार वहन करतात. ज्या दिवशी आपला भार आपण सहन करतो आपला भार आपल्या डोक्यावर घ्यायला लागतो भगवंत आपलं ओझं कमी झालं असं समजून बाजूला सरकतात. तुका म्हणे असे शहाणिया दुरी. शब्द फार गोड होतं. जात नाही असे शहाणिया दुरी बोबडिया दासा हाक मारी. विठ्ठला तुकोबराणीचा अभंग लिहिले. बुद्धिमान लोकांनी लिहिताच नाही आलं. बुद्धिमान लोकांना अर्थ करता येत नाही तर बाकीचं काय सांगायचं तुम्हाला. माझा एक मित्र होता खूप चांगला शिकलेला आहे. शास्त्रीच आहे तो पण तो महाराष्ट्रात नाही आहे. तो माऊलीमुळं सांगतो तुम्हाला कळेल तुम्हाला माऊली म्हणजे काय. आणि तो महाराष्ट्रामध्ये आला. खूप चांगला वेद शिकलेला होता आणि गावोगावी जाऊन असं प्रवचन वगैरे करून पाहिले त्यांनी. महिनाभर फिरलं तर महाराष्ट्रामध्ये. काय कळणार आहे तुम्हाला वेदातलं काय शास्त्रातलं काय. भूतले घटम घटवत भूतलम असं काहीतरी सांगायला सुरुवात केली. लोक म्हणजे डोक्याच्या बाहेरचा विषय याला काढूनच टाका. महाराष्ट्रात महिनाभरामध्ये त्याला येण्या जाण्याचं भाडं सुद्धा मिळालं नाही. आळंदीला आमची भेट झाली. मला म्हणे महाराष्ट्रातला समाज मूर्ख आहे.
म्हटलं काय झालं? वेद सांगतो तर त्यांना कळत नाही म्हणे. ह्याला काही अक्कल आहे का काय म्हणे. पण तुला कुणी सांगितलं त्यांना वेद सांग म्हणून सांगायला? असं कसं म्हणे. ज्ञानोबराय म्हणतात नाही श्रुती परवती माऊली जगात, सांगायला पाहिजे त्यांना वेद. मग तुला कुणी सांगितलं सांगायला त्यांना वेद? का? म्हटलं ज्ञानोबरायांच्या सभेमध्ये रेडे सुद्धा वेद बोलतात. तुझं काय वैशिष्ट्य? नाही नाही, पण ती आई आहे. म्हटलं ती ज्ञानोबरायांची आई आहे. दूध आईला असतं, आजीला नसतं. वेद कुणाची आई आहे? नाही श्रुती परवती माऊली माऊलीची. आपली माऊली कोण आहे? ज्ञानोबराय. मग ज्ञानोबराय जवळचे का वेद जवळचं आहे? आपल्याला प्रेम करण्याकरता आजी ठीक आहे, पण जर पोट भरायचं असेल तर आई लागते, ज्ञानेश्वरीच लागते. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये हृदयावर जगणं हे सगळ्यात जास्त मोलाचं आहे. कळू न कळू. तुकोबारायांनी कधी असा आग्रह केला नाही की उद्धार करा, शरण आलो नेनतेपणे. आता तुझं कळले ते करी, तारशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी घालीस, ते तुझा निर्णय, तुला काय करायचं ते. आमचं कर्तव्य आहे, आम्ही तुझ्या सान्निध्यामध्ये आलो, शरण आलो नेनतेपणे. इतकं सहज ऐकू नका बरं. शब्द काय आहे? शरण आलो. ते नेनते पण जर गेलं ना तर मग देव कृपा करत नाही. शरण आलो नेनतेपणेच पाहिजेत. जाणतेपणानं जर तुम्ही भगवंताकडे आणि माऊलीकडे गेलात, जवळ करणार नाही. विठ्ठल पहिल्यापासून तुम्ही या अभंगात माऊलीचं सांगता म्हणे. संताचं नसेल का या अभंगामध्ये? आजीचे हेमज आहे ना, तुम्ही कृपादान. माऊलीचं नाव नाही, दुसऱ्या चरणात माऊलीचं नाव नाही. मोठी माणसं, संस्कारी माणसं, संस्कारी बाया, कुलीन घराण्यातली माणसं नाव घेत नसतात. तरी पण कोण आहे हे पण सांगत असतात शेवटच्या चरणात. तो का म्हणे तुम्ही, तो का म्हणे तुम्ही, उदार प्रभाळ, उदार प्रभाळ. तो का म्हणे तुम्ही, तो का म्हणे तुम्ही, तो का म्हणे तुम्ही, उदार कृपाळ, उदार कृपाळ. प्रभाळ, उदार प्रभाळ. तो का म्हणे तुम्ही, तो का म्हणे तुम्ही, उदार प्रभाळ, उदार प्रभाळ. तो का म्हणे तुम्ही, शृंगारीले बाळ, अमृत वचन आली मोहावाटे. शृंगारीले बाळ कवतुके, शृंगारीले बाळ कवतुके, आली मोहावाटे, आली मोहावाटे. अमृत वचन, अमृत वचन आली मोहावाटे. अभंगामध्ये सरळ तुकोबारायचं नाव नाही आहे, पण अभंग तुकोबारायचंच आहे. ज्ञानोबारायचं नाव नाही. तुका म्हणे तुम्ही उदार. कोण आहे जगामध्ये उदार आणि कृपाळ? कृपाळ उदार नाव नाही ना ज्ञानोबारायचं, पण ज्ञानोबारायसाठीच आहेत. विठ्ठल तुका म्हणे तुम्ही उदार. वर्णन कसं आहे पण ज्ञानोबा, मी म्हणून तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगितली.
ज्ञानोबराय ज्ञान देण्यामध्ये उदार आहेत. ज्ञानेश्वरीच्या रूपानं सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना परमार्थामध्ये आणलं ज्ञानोबरायांनी. ही सामाजिक क्रांती आहेत. उदार, उदार शब्दाचा अर्थ फार महत्त्वाचा आहे बरं का. ज्ञान देत असताना उदार पाहिजे. तोंड पाहून ज्ञान देणारा माणूस नाही पाहिजेत. आणि हे जगामध्ये या काळामध्ये सगळ्यात जास्त तेच आहेत. तोंड पाहून सगळं दिलं जातं. हे काही तुम्हाला कीर्तनात सांगायला पाहिजेत अशातला काही भाग नाही. उदार आणि कृपाळ शब्दाचा अर्थ आपण संपूर्ण अभंगामध्ये पाहिला. आली मुखा वाटे अमृत. ही ताकद फक्त ज्ञानोबरायमध्ये, उदारता ज्ञानोबरायमध्ये आहे आणि प्रेम करण्याची क्षमता ज्ञानोबरायमध्ये आहे. हे दोन एकत्र नाहीत. तुम्ही कोणाकडे जा, कीर्तनकाराकडे जा, प्रवचनकाराकडे जा, ज्ञान मिळेल. चांगल्या जो ज्याला ज्ञान सांगता येत नाही ना तो प्रेम करेल. चांगले बाबा, चांगले आई प्रेम करते, ज्ञान नाही आहे. काय पाहिजे ते देते, पण ज्ञान देऊ शकत नाही म्हणून मास्तरकीकडे पाठवावं लागतात. मास्तर पण असे हुशार असतात, तोंड पाहून शिकवतात. एक इंजिनिअरिंगची टीम विदेशात चालली होती आणि 7-8 इंजिनिअरिंगचे प्राध्यापक नामांकित विमानामध्ये बसले प्रिन्सिपलसहित. घोषणा झाली की आज आम्ही भाग्यवान आहोत की ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही शिकलो त्यांचे सगळे प्राध्यापक आमच्या विमानामध्ये बसलेले आहेत आणि त्यांचे विद्यार्थी पायलट झालेले आहेत. पायलट झाले म्हणल्याबरोबर ते 5-6 जण होते ना, ते म्हणले आम्हाला जायचंच नाही, आम्हाला उतरू द्या. आमचे विद्यार्थी किती चांगले, आम्हाला जायचंच नाही म्हणे. नाव घेतल्याबरोबर विद्यार्थी, ते प्रिन्सिपल होता ना तो शांत होता, तो उतरला नाही. त्याच्यात तुमचं काय झालं? मला माहिती आहे पण या विमान आमच्या विद्यार्थ्यांना स्टार्टच करता येणार नाही. कितीही जरी काही झालं तरी त्यांच्यामध्ये क्षमता. मला सांगा तुम्ही, ही जी भारतीय टेक्निकल पद्धत आहे, आज करोडो रुपये नोकरीसाठी शिक्षणासाठी दिले जातात, ज्ञान दिलं जातं का? उदार. मगाशी तुम्हाला मी सांगितलं की जापानमध्ये 3 गोष्टी नसतात पेपरमध्ये. दुर्घटना झाली, पेपरमध्ये बातमी नसते. पिक्चरमध्ये काय झालं, पेपरला जापानमध्ये बातमी नसते. राजकारणात काय उलथापुलथ झाली, पेपरला बातमी. आज जगातली 3री अर्थसत्ता आहेत जापान, आणि 3 बातम्या पेपरमध्ये नसतात. आपण काय वाचतो पेपरमध्ये? आपली तरुण पिढी किती बर्बाद झाली. पैसे कमवता येत नाही, चांगलं वागता येत नाहीत, व्यसनीपणा वाढलेला आहे. नवीन नवीन आता असा कट निघाला आहे ना, इथं केस असतात आणि साईडला सगळं टक्कल केलेलं असतं. माझा अर्थ लक्षात ठेवा, का मला काय सुचवायचं आहे. माणसाने निरोगी असावं. सुंदर असलं काय नसलं काय, उलटं झालंय आता. सगळी माणसं सुंदरतेकडे लक्ष देतात आणि शरीरामध्ये 10 प्रकारचे रोग आहेत. निरोगी राहा, सुंदरपणा आपोआप येईल. आपण सुंदरतेकडे पाहतो आणि बटाटा पाव खातो. बटाटा वडा हे काही तब्येत तयार होती का त्याने? काय जीवन आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी फिरून आलोय म्हणून मी तुम्हाला सांगतो, अमेरिकेतला कुठलाही श्रीमंत मॅकडोनाल्डमध्ये जात नाही. मजदूर लोकांचं जेवण म्हणजे मॅकडोनाल्ड आहे. त्या ठिकाणी नोकरी करत असताना अशी पद्धत आहे, दिवसावर पगार नाही अमेरिकेमध्ये, तासावर पगार आहे. थंब लावायचा आणि कामाला लागायचं. मग ते तेवढ्या वेळेत काम जास्त झालं पाहिजेत म्हणून त्यांना रेडीमेड फूड म्हणजे ते बर्गर फिगर खातात, ते खायचं 2-3 आणि पुन्हा कामाला लागायचं. 5 दिवस काम करायचं अशी त्यांची पद्धत आहे त्याच्यामध्ये. आणि तिकडे स्त्रिया असो किंवा पुरुष असो काम केल्याशिवाय भागत नाही त्यांचे. आणि तिथला श्रीमंत माणूस ताजं खातो तयार करून. त्यासाठी पैसे लागतात, त्यासाठी महत्त्वाचं लागतं. रेडीमेड फूड स्वस्त असतं, ते प्रिझर्वेटिव्ह असतं. तुम्ही तिकडचे बघा, आपण आपल्या पोरांच्या तरुणपणातल्या तब्येती बघा. तुम्ही शिकवतो कोण त्यांना? आपल्या बॉडीला काय विटॅमिन लागतात, प्रोटीन लागतात, कार्बोहायड्रेट लागतात, काही माहीत नाहीत. केसाचे भांग पाडले, कसे तरी कपडे घातले. श्रीमंत माणसाचे कपडे तुम्ही मुंबईत बघा बरं, ओळखू येतं का? मार्केटमधला मारवाडी माणूस फाटलेली पिशवी असते, त्याच्यामध्ये 4 लाख असतात.
ट्रेनमध्ये बसतो आणि त्या दुकानावर चपराशी काम करणार असतो आणि पायापासून इथपर्यंत इस्त्रीचे कपडे असतात. काम काय त्याचं? हे शिकवलं जात नाही आपल्याला. ब्रेन वाढवा, निरोगी शरीर वाढवा, ज्ञान अंतकरातून वाढवा. फालतू हे सगळं पाठीमागं लागणार आहे नाही, काही जाणार थोडंच आहे. मला सांगा तुम्ही, माझ्या बोलण्याचं वाईट नका वाटून देऊ, आई बापाने आपल्या मुलासाठी मुलीसाठी लग्नासाठी पैसे तयार ठेवलेले असतात का नाही? बोला ना. मुलगी असते, आपल्या जन्माला आल्याबरोबर हिचं लग्न करायचं आहे, मुलाचं लग्न करायचं आहे, तयारी असते त्याची. पळून जायची काय गरज आहे का? आई वडील जर लग्न करून देणारच आहेत, कशाला याच्यामध्ये तुम्ही डोकं घालवता? तुमच्या मागे लोक लागले पाहिजेत, इतकी क्षमता वाढवली पाहिजेत. ते वारकरी संप्रदाय शिकवतो तुम्हाला. उदारता आहे त्याच्यामध्ये. कुठल्याही जातीतला माणूस येऊ द्या, त्याची बुद्धी वाढली पाहिजे, त्याचं हृदयातलं प्रेम वाढलं पाहिजे. त्याचं नाव संप्रदाय आहे, त्याचं नाव उदारता आहे. श्रीमंत व्हा, इतरांप्रमाणे विचार करू नका. सर्वसामान्य लोकांप्रमाणे काहीतरी पाहिजे. दुसऱ्याची गाडी आली आपल्या गावामध्ये, पोरं बघा तुम्ही अशी त्याला रेषा ओढतो. जलशी अंतःकरणात तयार होते. कॉम्पिटिशन कसं पाहिजे, त्याच्यापेक्षा मी चांगलं काम करू शकतो काय म्हणून काय काही देशांचे अभिमान आहेत. आपण नावं ठेवतो हा भाग सोडून द्या, त्या देशातले गुणधर्म घेण्यासारखे आहेत. आणि वारकरी संप्रदायामध्ये हे बीज 700 वर्षापूर्वी लावलेले आहेत. उदारता आणि कृपाळता हे ज्ञानोबरामध्ये मुळातच आहेत. जसा माणूस संप्रदायामध्ये येतो त्याचं ब्रेन वाढतं, हृदयामध्ये प्रेम वाढतं. कुठलाही कीर्तनकार असो किंवा वारकरी असो, आलेल्या माणसाला जीव घालेल, चहा देईल, काहीतरी बोलेल. श्रीमंत माणसाने तर घरावर कुत्रे ठेवलेले आहेत त्यांनी, आणि बोर्ड लावलेले आहेत कुत्र्यापासून, म्हणजे आतमध्ये कोण आहेत? कुठले श्रीमंती आलेले. वारकरी संप्रदायामध्ये उदारता आहेत ज्ञान वाटण्यामध्ये. या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर. भलते नारी नर, भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा न लगेच न लगेच उदार आणि कृपाळ हे फक्त भगवान श्री ज्ञानोबराय आहेत. आणि म्हणून आपल्या भागात जर तुम्ही अभ्यास करून पाहिला असेल, ज्यांना सगळेजण गुरु मानतात, गणेशनाथ महाराज काय केलं जीवनामध्ये? फक्त ज्ञानेश्वरी पारायण केलं. काल सातारकर महाराजांचं कीर्तन झालं, त्यांच्या दादा महाराजांनी 3000 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. जगद्गुरु तुकोबाराय भंडारे डोंगरावर गेले, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली. ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरीचं नाव घेत नाही. आणि वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी. ही जी उदारता आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ही जी विशालता आहे हृदयाची, यानेच माणूस सुखी होतो.
माझा मुद्दा समजून घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं सुखी होण्याचं चिन्ह आहे. हृदय विशाल पाहिजेत आणि बुद्धीमध्ये ज्ञान पाहिजे. ह्या दोन गोष्टी देणारं तुम्हाला ज्ञानेश्वरी आहे. कोणीच देऊ शकत नाही या जगामध्ये. व्यावसायिक ज्ञान प्रतिस्पर्धा तयार करतं, कॉम्पिटिशन तयार करतं. कुठपर्यंत जाणार तुम्ही? काय काय अपेक्षा करणार तुम्ही? कितीही जरी मोठं झालं तरी शिल्लकच आहे, किती मोठी झालं तरी संसारामध्ये शिल्लक आहे, थांबत नाहीत. हवावलेलं जग म्हणतात त्याला. म्हणून विशालता आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. ती हृदयाची विशालता संत प्रेमाने प्रदान करतात, भगवंत प्रेमाने प्रदान करतात. आणि तुम्ही आम्ही कोणत्याही स्तरातले असू द्या, लहान थोर नारी नर असू द्या, उदारता ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी, ज्ञानोबरायसहित तुकोबरायसहित सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन केलेलं आहे. जेने निगमवल्ली. आणि काय दुर्भाग्य झाले महाराष्ट्राचं. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, माझ्याही काही लक्षात येत नाही, सगळ्याकडे ज्ञानेश्वरी प्रवचन बंद झालेत. कुठेही जाऊन बघा तुम्ही, ज्ञानेश्वरी प्रवचनं बंद, कीर्तनं चालून, विशेष करून हसणारे कीर्तनं असल्यानंतर गर्दी जास्त. संप्रदायाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. ज्ञानेश्वरीसाठी सत्य व्हायला पाहिजेत, कारण की ती उदार आहे. कीर्तन आणि प्रवचन ज्ञानेश्वरी समजून सांगण्यासाठी. ज्ञानेश्वरी जर कळत नसेल, तुम्ही किती दिवस परमार्थ करणार आहेत? किती क्षमता राहणार आहे तुम्हाला? आणि अंतःकरणात सुखावणार कोण? सतत ज्ञानेश्वरी वाचणारे लोकच संत झाले जगात. अनुभव घेऊन पहा तुम्ही. एक 1,500 हजार पारायण करतात. ती ज्ञानेश्वरी कृपा करतेच. आणि मग जे ज्ञान उदयाला येतं आपल्या अंतःकरणामध्ये, जग काय म्हणेल तो भाग वेगळा आहे. तुम्ही शांत होता. संतांचं जे वर्ड मला सांगा, पत्नीने त्रास दिल्यानंतर जेवण गोड वाटत नाही. पोरगा उलटं बोलल्यानंतर घरात राहू वाटत नाही. पत्नी विरुद्ध बोलत होती, पोरं नीट बोलत नव्हते, गाव विरोधामध्ये होतं. पण हृदय शांत असल्यामुळं सुंदर ते ध्यानाभंग निघत होते. अजून अर्थ नाही कळाला बरं का. सुंदर ते ध्यान या अभंगाचं वय 400 वर्ष. रूप पाहता लोचनी याचं वय किती आहे? 700 वर्ष आहे. 7 दिवसापूर्वीचे गाणे करोडो रुपये कमवून निघून जातात. गणपतीचं भाग्य आहे, दरवर्षी गणपती नवीन गाणं ऐकतो. कोकणामध्ये तर सगळ्यात जास्त हिट आहे. आणि जे गाणं सभ्य माणूस ऐकू शकत नाही, ते गाणं गणपतीला रात्रभर ऐकावं लागतं. त्याचे कान मोठे आहेत म्हणून बरे. कसली भक्ती असते तुमची आमची? काय करतो आपण भक्ती? माऊलीची उपासना केल्यामुळे किती संत तयार झालेत. अभ्यास करून पहा तुम्ही. भक्ती करण्याची पद्धत, उदारता. किती दरवर्षी गाणे तयार होतात, करोडो रुपये कमवतात. पुढच्या वर्षी आयुष्य संपलं. अभंग पाहणं 400 वर्ष झालीत. कुणी टिकवलेत त्यांना? रूप पाहता लोचनी शिळाच होत नाही अभंग. देवाचे द्वारे पिढ्यानपिढ्या चालल्यात तरी तो हरिपाठ चालूच आहेत. या अभंगामध्ये आत्मा आहे, उदारता आहे. या अभंगाचं अधिष्ठान परमात्मा आहे. त्यामुळं पिढ्यान लोक नाही म्हणले तरी हरिपाठ चालूच असतो. जन्माला लोक येतातच, ते ज्ञान हृदयामध्ये स्थिर झालं पाहिजे. उदार कृपा. आणि मग एक शब्द फार गोड आहे, शृंगारिले बाळ कौतुके. तुकोबाराय म्हणतात, माझ्या मुखातून जी वाणी येते, अभंग येतात, माऊलीने मला सजवलंय. शृंगारिले बाळ सहज. आणि ज्ञानोबांनी खूप सुंदर दिलेले आहेत. कुठल्याही लहान मुलाला आई आपल्यासाठी सजवते, त्या मुलासाठी नाही. त्या मुलाला पावडर लावले, काजळ लावले, त्याला काय कळतं का या गोष्टी? पावडर काय असते, काजळ काय असतं, टकूचं काय असते, कपडे काय असं. ज्ञानोबांनी हे ज्ञानेश्वरीत 700 वर्षापूर्वी ते सोहळे माऊलीसाठी असतात, आईसाठी असतात. मुलगा चांगला दिसणं याचा आनंद आईला वाटतो. तसं वारकरी संप्रदायामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करू, ज्ञानेश्वरी वाचू, माऊलीला आपला आनंद वाटतो. शृंगारिले बाळ, तो जो अलंकार आहे ज्ञानोबाने दिलेला, तो कृपेचा अलंकार आहे. आणि ती कृपा एकदा आपल्या हृदयामध्ये झाली ना, ज्ञान स्थिर होतं
त्याचंच नाव परमात्मा आहे. विठ्ठल वर्षानुवर्ष तुम्ही कीर्तन ऐकताय, ज्ञान स्थिर होत नाही. हा फरक सांगतो तुम्हाला. संप्रदायातलं वर्षानुवर्ष कीर्तन ऐकतो आपण. ज्ञानोबरांचा शब्द असा आहे, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे. ते ज्ञान हृदयामध्ये स्थिर राहिलं पाहिजे. आत्ता ऐकलेले कीर्तन सकाळी विसरून जातो माणूस. महाराज काहीतरी बोलला, चांगलं बोलला, पण ते ज्ञान हृदयामध्ये स्थिर होत नाही. ती चंचलता आहे. कृपा झाल्याबरोबर ज्ञान हृदयामध्ये थांबतं, मनुष्य संत होतो. म्हणून तरुण पोरं असो, नाहीतर संसारिक असो किंबहुना वारकरी असो, ज्ञानेश्वरीकडे झुकाव पाहिजेत. कृपा मिळाली पाहिजेत ज्ञानोबरांची. आणि ती कृपा ज्या दिवशी मिळाली, आली मुखा वाटे. म्हणून अभंगाचं सारच असेल, आजीचे हे मज तुम्ही कृपादान. कृपादान तुम्ही सगळ्यांचे अभंग वाचा. तुकोबरांचं स्वतःचं वाचा. येऊन या कृपावंते तुकया स्वामी हात ठेविला मस्तकी. निवृत्तीनाथ महाराजांचं म्हणा, ज्ञानोबरांचं म्हणा, सगळ्यांचं बघा तुम्ही. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानापेक्षा कृपा महत्त्वाची. आणि ती कृपा झाल्यानंतर मग जे जे तुमचं जीवन उमलतं ना, तुका आकाशा एवढा होतो. अभंग पहा कशा, तुका आकाशा एवढा विशाल तारत आहे, फक्त व्यापक. अनुरणिया तो